पेरला तर एकच दाणा होता. किती पेरला होता? एकच बीज तांदळाचा असेल, या गव्हाचा असेल, या ज्वारीचा असेल, पण त्याला असं कमीच लागतं. आणि त्या कर्जाच्या पिंडीला कमीत कमी 100 ग्राम, 100 ग्राम या 125 ग्राम एका दाण्यामधून तयार होतात. बरं आलं पद्धत करेल. एका बीजामध्ये असं काय होतं? जसं मानवामध्ये सगळे जगामध्ये पाप होता, मृत्यू होता, पण असा एक मानवाचा दाना बनून प्रभू येशू मोरी सारखा आला आणि तो गाडला गेला, मेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि आज त्या फांदीवर किती जगातले लोक बसलेले आहेत. येशू जर मेला नसता तर आज या फांदीवर आपण बसलो असतो. म्हणा या फांदी आपण कशावर बसलो? येशूचे नाव आहे, झाड आहे, जीवनाचं झाड आहे, त्या झाडावर आपण बसलोय. या त्या फांदीवर आपण चिवचिव करायले म्हणतो का नाही आपण? मला सांगायचंय काय, तो बीज आहे. आणि आजची परिस्थिती काय आहे? त्रिएकती मधला पवित्र आत्मा जे तुम्ही प्राप्त केलाय तर आपल्याला दुःखित करायचं नाही. मला पवित्र आत्मा तर भेटलाय, पण पवित्र आत्म्याचं संगोपन कसं करायचं? पवित्र आत्म्याला कसं निराश नाही करायचं? पवित्र आत्मा म्हणजे स्वतः देव तुमच्यामध्ये आला,